काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचार सभा मोठ्या धुमधडाक्यात सुरू असून मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। खारघर येथे शुक्रवारी आघाडीचे जाहीर प्रचार सभा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। या सभेत खारघरमधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचार सभा पनवेल व उरण तालुक्यात विभागवार घेण्यात येत आहेत। या अंतर्गत शुक्रवारी 4 एप्रिल रोजी खारघर येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली। या प्रचार सभेला लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, आमदार किरण पावसकर, भीमसेन माळी, प्रभाकर जोशी, कीर्ती मेघराज यांच्यासह खारघरमधील आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खारघर येथील आघाडीच्या प्रचार सभेत खारघर परिसरातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। या नव कार्यकर्त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले। जाहीर प्रचार सभेतील या पक्षप्रवेशामुळे खारघर परिसरातील शेका पक्षासह विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। प्रचार सभेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेकापवर जोरदार भडीमार केला। त्याचं कारणही त्याच्यात एक दोन लोकांच्या चर्चेमध्ये आलं। आता त्यांनी सांगितलं की घाटावर सांगायचं एक, मी अपक्ष, आणि इकडाला सांगायचं मी शेका पक्ष, तिकडं अपक्ष आणि इकडं शेका पक्ष। असं जर दुतोंडी वर्तन होत असेल तर काय करणार तुम्ही? त्याला आपल्याला काय म्हणता येईल? अशा लोकांवर आपण भरोसा ठेवू शकतो का? पण त्यांचा नाईलाज आहे, त्यांचे नेतेच जर तसे असतील मग ते तरी काय करणार का? त्यांना पिता पुत्र शिवाय दुसरं काही दिसतच नाही। इथले नेते जे आहेत त्या नेत्यांना पिता पुत्र शिवाय दुसरं काय दिसतच नाही। झोपतानाही दिसतात, उठताना दिसतात, जागेपणी दिसतात, स्वप्नात दिसतात, पिता पुत्राशिवाय दुसरं काही दिसतच नाही। हे सरकार आल्यानंतर जे काम, जी प्रगती आतापर्यंत केली ती आपण पाहिली। 2 खासदार उभे केले, उमेदवार खासदार केला, आम्ही आता इथपर्यंत गेलो, पण एकाचा फॉर्म भरायला गेले मावळपर्यंत, पुण्यापर्यंत, दुसऱ्याचा फॉर्म भरायला गेलेच नाहीत। हे खरोखर दोघांच्या मागे की एकाच्याच मागे आहे तो? जे इथले आता शेका पक्षवाले सांगतायत, हे 2 उमेदवार उभे केले सांगतायत। काल फॉर्म भरायचा होता कदमांचा 2 तारखेला, तर इथले उरणचे आमदार विवेक पाटील आणि इथं उभे होते ते बाळाराम पाटील, जे पुढे पुन्हा एकदा उभं राहायला पाहतात। पुन्हा मागच्या 5 वर्षी त्यांनी शिव्या दिल्या पिता पुत्रांना आणि सांगितलं हे गद्दार आहेत, हे असं आहेत, तसं आहेत। पण लोकांनी मात्र चांगल्या 12,500 मताच्या आधिक्यानं त्या पनवेलमध्ये निवडून दिले। आणि ह्या निवडणुका लोकशाही टिकवण्यासाठी, देश एकसंघ ठेवण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात। पण कालच्या 15 दिवसाचा जर कारभार बघाल तर त्यामध्ये येणारी सगळ्यांची भांडणं आणि त्यांची खरी रूपं आपल्याला बघायला मिळाली। आज मी रामशेठ ठाकूर पण बोलतात, आपले आमदार लाडके प्रशांत ठाकूर हे पण बोलतात, आम्ही हे घराणं इकडे बघतोय, आणि 2 दिवसापूर्वीच एक दुसरं घराणं पण तुम्ही बघितलं। काय झालं? समजा ही निवडणुका झाल्या नसत्या, ह्या प्रचार सभा झाल्या नसत्या,
तर कुठे चांगला वडा मिळतो आणि कोण चांगलं सूप बनवतं हे पण आम्हाला कळलं नसतं. बरं झालं या निवडणुकीच्या निमित्तानं बाबा सूपची ऑर्डर तरी देता येईल का. म्हणजे परिस्थिती अशी आहे की राहणाऱ्या रहिवाशांचे काय प्रश्न आहेत, ते त्यांच्याविषयी काय करू शकतील. आम्हाला रोड पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, धरणं पाहिजेत, आम्हाला वीज पाहिजे, आम्हाला मेट्रो पाहिजे, आम्हाला चांगलं एअरपोर्ट पाहिजे, हे विषय सगळे बाजूला ठेवतात आणि जे तुमच्याकडे मतं मागायला येतात ते घरातल्या एखाद्या सन्माननीय आदरणीय व्यक्तीला गेल्यानंतर बोलू नये, पण त्याच एखाद्या जाहीर सभेमध्ये वडे आणि जर ते सूप विषयी बोलत असतील तर हे आम्हाला काय जेवू घालणार नाही खाऊ घालणार जनतेला. मला आणि म्हणूनच तुमच्यावर आणि माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आहे योग्य व्यक्तीसाठी मतदान करून योग्य व्यक्तीला संसदेत पाठवणं. माझ्या मते निवडणुकीत मतदान करण्याआधी आपल्या उमेदवाराबद्दलची संपूर्ण माहिती घेणं हे अत्यंत आवश्यकच नव्हे तर हे आपलं कर्तव्यही आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक उमेदवाराने आपली संपूर्ण माहिती आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवणं हेही त्या उमेदवाराचं कर्तव्य आहे. म्हणून थोडक्यात आपल्याला माझी माहिती देतो, माझ्याबद्दलची माहिती देतो. मी मूळचा याच मतदारसंघाचा असल्यामुळे रायगडमधल्या उरण अलिबाग परिसरात आमचे जवळजवळ 3 पिढ्यांपासून संबंध आहेत. आमचे नातलग इथे आहेत, आमचे इकडे व्यवसाय आमचा इकडे आहे, आमचे सोशल कल्चरल टाईज या भागाशी आहेत. त्यामुळे मी या रायगडच्याच मातीतला असल्यामुळे आपले प्रश्न, आपलं दुःख, आपला आनंद हे चांगल्याप्रमाणे समजू शकतो. आपण जेव्हा नॉमिनेशन फॉर्म भरतो तेव्हा निवडणुकीचा नॉमिनेशन फॉर्म भरतो तेव्हा त्या नॉमिनेशन पेपर्स बरोबर आपल्याला ॲफिडेव्हिट फाईल करायचं असतं. त्या ॲफिडेव्हिटमध्ये आपल्याला आपली माहिती द्यायची असते. आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, आपली संपत्ती किती आहे, आपल्यावर क्रिमिनल चार्जेस, क्रिमिनल केसेस किती आहेत. मी आज आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघातील 19 उमेदवारपैकी सन्मान्य शरद पवार साहेबांनी, सन्मान्य सोनिया गांधीजींनी आपल्याला जो उमेदवार दिला आहे तो एकच डबल ग्रॅज्युएट असा उमेदवार आहे आणि त्या उमेदवारावर एकही क्रिमिनल केस किंवा चार्ज नाहीये.